ऑल साखरे नाटे संघाकडून गोलंदाज फुरकान. स्ट्रायकिंग एंडला कडपे वटार संघाचा फलंदाज पंकज. नॉन स्ट्रायकिंगला सर्जा. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि हा पहिलाच बॉल फुरकान याचा वाईट पाहायला मिळालाय. नो बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं ऑल साखरे नाटे संघाकडून पहिलं षटक. हो, यावी हवेमध्ये खेळला गेलेला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल. सर्जा यावी स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र खराब फिल्डिंग ऑल साखरे नाटे संघाकडून. मात्र इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे एक रन तिथे मात्र 3 धावा अक्षरशः रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या पुढे सरकते पोहोचते 9 अंकावरती. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी पाहायला मिळाला. वेगाने बॉलवरती येणे अपेक्षित होतं, तसं काहीच घडलं नाही. फुरकान राईट अँड ब्राउन द विकेट. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला सर्जा. यावी बंदाट गतीने फेकण्याचा होता इथे प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल कडपे वटार संघाला. लाईन लेन कुठेतरी भरकटले आणि आपण गेले 2 दिवस पाहतोय, 2 रजनी पाहतोय की ज्याने एक्स्ट्रा धाबा दिल्या त्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय. परंतु यावेळी सर्जाच्या बॅट मधून एक दमदार असा फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार गेलाय आणि सर्जाच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळालाय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी. शानदार चौकार. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते. यस, आणि या दरम्यान एक सिंगल खेळायचा केला गेलेला प्रयत्न. चांगलं रनिंग, चांगला दिला गेलेला कॉल. लेगबाईच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं. यस, परफेक्ट यॉर्क. यावी चांगला टप्पा होता. चांगली लाईन लेन पाहायला मिळाली. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे आपण पाहतोय. एक निर्धाव बॉल इथे जरूर काढला गेलाय, फेकला गेलाय. यस, यावी स्ट्रेट खेळ आहे. मिड ऑनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. बॉल फील्ड करेल. नॉन स्ट्रायकिंगला करेल थ्रो. या चेंडूवरती 1 रन रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केले गेले. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. आक्रमक बॅटिंग ऍक्शन मध्ये सर्जा. सर्जाने आपल्या बॅटिंगचा दर्जा दाखवलाय. लाजवाब फटका. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय खाली, परंतु कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत. यस, नो वेट या शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाही. परंतु जीवदान इथे मिळते असं म्हणावं लागेल ते सर्जाला. सर्जाने आपल्या बॅटिंगचा दर्जा इथे दाखवलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहणार आहोत ते 18 धावा. उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक आला, परंतु एकमेकांकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र इथून निसटलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती बिनबाद 18. पाहूया दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय, परंतु यावी सलामीच्या जोडीने एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले असं जरूर म्हणावं लागतंय. सर्जा आपल्या बॅटिंगचा दर्जा इथे दाखवतोय. पाच धावांची बसलेली पेनल्टी आणि त्यानंतर खर्च केलेल्या 13 धावा. त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला 18 पाहायला मिळाली. मर्सद बॉलिंग मार्गमध्ये ऑल साखरे नाटे संघाचा एक भरवसेमंद असा गोलंदाज आहे. अंडरम क्रिकेट जर आपण नाटे गावाचा विचार केला, राजापूर पंचक्रोशीचा विचार केला तर या गोलंदाजीची चर्चा राहिली आणि म्हणूनच मोठ्या विश्वासाने याच्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली जाते. तर या ठिकाणी मंचावरती आगमन होतंय कर्ला गावचे सुपुत्र, कर्ला विभागातून आमचे मित्र माजिद भाई यांचं स्वागत होते करतील या ठिकाणी बंटी चवंडे यांना मी विनंती करतो या ठिकाणी कर्ला संघाचे खेळाडू माजिद भाई यांचं आपण स्वागत करावं.
पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट गतीने फेकला गेलेला बॉल होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरली होती फलंदाजासाठी. पंकज स्ट्रायकिंग एंडला 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. यस यावेळी खूपच बाहेर पाहायला मिळतोय बॉल. त्यामुळे पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन. स्ट्रायकिंग एंडला पंकज. वैयक्तिक 4 धावसंख्येमध्ये खेळत असताना इथे मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलाय. लगातार 2 चेंडू एक्स्ट्रा धावा देणारे ते ठरतायत. कमबॅक करणं आवश्यक आहे. चांगली गोलंदाजी ते करावी लागेल मर्सद याला. कारण पहिल्या षटकामध्ये धावा बरसल्यात. ते कुठेतरी थांबवणं अपेक्षित असणार आहे आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी ते अपेक्षित असताना परफेक्ट यॉर्क फेकला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला केला जाईल थ्रो. सर्जाने कॉल दिला परंतु स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पंकजने मात्र रिकॉल दिला नाही. त्यामुळे रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय पंकज याला. पंकजच्या स्वरूपात बसतोय तो पहिला धक्का. खडपेवटा रत्नागिरी संघाला बसलेला हा पहिला धक्का आहे. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती तो डगआउटच्या दिशेने परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. फलंदाज इथे दाखल झालाय. बंधू मल्लू यस याबी ड्राईव्ह केला गेलेला फटका. 1 रन घेतली गेले. डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल. नॉन स्ट्राईकिंगला करेल थ्रो. तदवर घेतल्या जातील त्या 2 धावा. सर्जा कमाल करतोय. चांगली क्रिकेट आत्मविश्वासाने खेळताना. नॉन स्ट्रायकिंगला मल्लू. एक अनुभवी असा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू तो मल्लू. नॉन स्ट्रायकिंगला यस यावी सॉफ्ट हँडली ड्राईव्ह केलाय ऑन साईडच्या दिशेने. डीपला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतोय बॉल वरती. नॉन स्ट्राईक एंडला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती 2 धावा सहजपणे सर्जा प्राप्त केलाय. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्जा मैदानाच्या आतमध्ये आणि अतिशय दर्जेदार फलंदाजी करताना सर्जा इथे पाहायला मिळतोय. यस यावी वेगवान फेकला गेलेला चेंडू ऑफ स्टिक सोडून बाहेर जातोय. आणखी 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. काही चुका घडल्या आहेत या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा अक्षरशः दिल्या गेल्यात आणि याच धावा येणाऱ्या काळामध्ये महागड्या ठरू शकतात. परंतु यावी चांगलं फिल्डिंग आहे. कव्हर ड्राईव्ह केला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक होता तिथे. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केलाय. तद्वर घेतली गेली ते 1 रन. धावसंख्या 26. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लेग ब्रेक. मिडल स्टिक वरून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. 1 रन तर घेतली गेले. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 1+1 2 धावा इथे मिळतील. वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला जातोय बॉल. धावसंख्या 28. त्यानंतर खेळला गेलेला फटका ऑन साइडच्या दिशेने. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय आणि या चेंडूवरती घेतल्या गेलेल्या 2 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना खडपेवटा रत्नागिरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 30 धावा. धावसंख्या 30. 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आजच्या रजनीमधील सुरू असलेला हा 5वा सामना.
येस, 6वा सामना इथे आपण पाहतोय. ऑल साखरे नाटे विरुद्ध कडपेवटा रत्नागिरी. टॉस जिंकला गेला. ऑल साखरे नाटे संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय. 5 धावांची बसलेली पेनल्टी आणि 5 धावांच्या पेनल्टी नंतर केली गेलेली सुरुवात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना बॉलिंग मार्कवरती मिरान. वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं. समोर फलंदाज सज्ज आहे तो मल्लू. अंडर बॉक्स क्रिकेट याने अक्षरशः एकेकाळी गाजवलंय आणि बरेच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मल्लू मैदानाच्या आतमध्ये. यस, नो बॉल आणि प्लस 2 धावा, एकूण 3 धावा इथे मिळतील. बोनस ठरणार आहेत या धावा आणि तेवढ्याच महागड्या ठरतील त्यात दिल्या गेलेल्या एक्स्ट्रा धावा. मल्लूने खेळला गेलेला हा फटका थोडा काळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करताना 2 धावा, परंतु सर्जाने कॉल दिला, परंतु या कॉलला प्रतिसाद देताना मल्लू पाहायला मिळाला नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इरादा आहे तो मल्लूचा. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मल्लू क्रिकेटच्या मैदानावरती अंडर क्रिकेट खेळताना. बॉक्स क्रिकेटमध्ये याची दमखम आपण पाहत आलोय आणि यावेळी अंडर ओपनमध्येही आपला करिश्मा दाखवण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूटवरती आला होता, स्टेपिंग करून खेळ जाण्याचा त्याने केलेला प्रयत्न. बॅटची एज लागली परंतु 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 36, 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. सर्जा थोडा थकलाय, थकून इथे चालणार नाही. आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये न थकता इथे खेळणं गरजेचं नाही. दमून चालणार नाहीये, समोरच्याला दमवावं लागेल. उंच हवेमध्ये खेळला गेलाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु झेल निसटलाय. परंतु चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे मिळतील. फटका थोडा काळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनच्या दिशेने, बॉलचा पाठलागी त्याने केला. बॉल खाली आलाही देखील, निसटल्या हातातून बॉल. लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 40. एक चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल कडपेवटा रत्नागिरी संघाच्या माध्यमातून, खास करून सर्जा आणि त्याला चांगलं सहकार्य करताना इथे मल्लू पाहायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून. पुढील चेंडू, यस, यावेळी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. गती चांगली होती. मिडल स्टिक वरून बाहेर काढला गेलेला बॉल सर्जा खेळू शकला नाहीये, त्यामुळे येतोय ते निर्धाव चेंडू. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दर्जेदार फेकला गेलेला हा बॉल होता. अशाच पद्धतीची लाईन लेन मेंटेन करणं अपेक्षित आहे. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि इथे मात्र गफलत झाली आहे. फंबलिंग करताना पाहायला मिळालाय. 3ऱ्या धावेचा दिला गेला कॉल आणि यावेळी 3 धावा चपळतेने प्राप्त केल्या गेलेल्या 3 धावा. मल्लू ही इथे थकलाय, सर्जाही थकलाय, कारण रनिंगच्या माध्यमातून धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा चाललेला प्रयत्न आहे, परंतु यावेळी यशस्वी ठरल्या. पहिली रन घेतली गेली, क्षेत्ररक्षकाने फंबलिंग केलेलं पाहायला मिळालं. थोडीशी मिसफील्ड झाली, ॲडव्हान्टेज मिळाला. 2री धाव घेतली गेली, त्यानंतर 3ऱ्या धावेचा दिला गेला कॉल. धावसंख्या 43, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 43, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना कडपेवटा रत्नागिरी संघ. साखरे नाटे संघ ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. पाहूया शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय. रेहमानला आपल्या संघावरती मेहरबान व्हावं लागेल, कारण धावसंख्या 43, 1 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे काढले जातील या दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट मेहरान आणि स्ट्रायकिंग एंडला सर्जा. शेवटच्या 6 चेंडूवरती कशा प्रकारे दाखवेल बॅटिंगचा दर्जा बाहुबली खेळाडू सर्जा स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू मेहरान. यस, परफेक्ट यॉर्क आहे, भन्नाट गती आहे. बंदुकीतून गोळी सुटावी तसा हातातून याच्या बॉल सुटलाय आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळालाय. काय स्पीड राखलंय या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती. हो, हा काय चेंडू आहे. नो बॉलचा येतोय इशारा.
हाही चेंडू खूप वेगवान होता, भन्नाट गती राखताना पाहायला मिळालाय. खडे खडे अतिशय अप्रतिम चाललेली स्पीडी गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. मेहरान नेक्स्ट बॉल टू सर्जा. हो यावी ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला खेळला गेलेला हा फटका, बॉल फील्ड केला जातोय 30 यार्ड सर्कल मध्ये. तदवर घेतली गेली ती 1 रन. सर्जा कम्प्लिटली थकलाय, दमलाय, परंतु आपल्या संघासाठी मात्र इथे धावांसाठी तो पळताना इथे दिसतोय. धावांसाठी चाललेली धावाधाव मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. आणि यावी स्ट्रायकिंगला मल्लू. मेहरानचा पुढचा चेंडू फुल यावी कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 46. रहमान मेहरबान झालाय संघावरती. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळू शकला नाहीये फलंदाज. लो फुल टॉस स्ट्रेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, यावी झेल पकडला गेलाय, परंतु पंचांच्या माध्यमातून येतोय 6 धावांचा इशारा. कारण सीमारेषेवरती टच झाला, सीमारेषेवरती उभा राहिला आणि झेल पकडला गेलाय. अंदाज चुकला, परंतु 6 धावांना इथे मुकला. धावसंख्या पोहोचली 52 या अंकावरती. फटका लाजवाब, क्षेत्ररक्षक होता तैनात, परंतु सीमारेषेचा अंदाज तो घेऊ शकला नाही. सीमारेषेवरती उभा राहून पकडलेला झेल, त्यामुळे बिघडला इथे खेळ. पुढील चेंडू यस यावी ड्राईव्ह केलाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय क्लोज, स्ट्रायकिंग एंडला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त करतोय. धावसंख्या 54 54. 1 गडी बाद. सर्जा पहिल्या ओव्हर पासून शेवटच्या बॉल पर्यंत अतिशय दर्जेदार फलंदाजी करताना पाहायला मिळालाय, खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळालंय. यावेळी लेगस्टिंगच्या बाहेर बॉल आहे. वाईट स्वरूपात 1 रन. धावसंख्या 55 या अंकावरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू बाकी असताना हो फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय कॉल, नॉन स्ट्राईक एंडला केला गेलाय थ्रो. आणि इथे मात्र रन आउट येईल. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धावा. 1 रन शॉर्ट आहे, त्यामुळे एकच रन इथे जोडली जाईल. धावसंख्या 56. 1 गडी बाद. निर्धारित 4 षटकांमध्ये 57 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते ऑल साखरी नाटे संघासमोर.
सलामीची जोडी ऑल साखरे नाटे संघाकडून उबादा आणि नॉन स्ट्राइक एंडला झकवान. स्ट्रायकिंग एंडला उबादा, नॉन स्ट्राइक एंडला झकवान. आणि बॉलिंग मार्ग वरती येतोय सर्जा पहिले षटक घेऊन. यस 57 धावांचं लक्ष. ऑल साखरे नाटे संघाची धडाकेबाज जोडी मैदानाच्या आतमध्ये. इबादा स्ट्रायकिंग एंडला सर्जाचा उबादा. सर्जाचा पहिला बॉल. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा होता इथे प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क साधा नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. स्कोर कार्ड इथे ओपन झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता उबादाचा, परंतु बॅट बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. परंतु 1 रन चपळाईने इथे घेतली गेले. सर्जा फिल्डिंग सजवताना फलंदाजीमध्ये दर्जा त्याने दाखवलाय, परंतु गोलंदाजीमध्ये कोणत्या प्रकारचा दर्जा तो इथे दाखवेल. झकवान स्ट्रायकिंग एंडला. सर्जाचा हा बॉल लाजवाब आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने सलामी देणारा हा फटका चौकार आहे. पहिल्याच बॉलचा सामना करत असताना खेळला गेलेला एक लाजवाब शॉट. डीप स्क्वेअर लेगला 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्याने स्वतःचं खाते इथे ओपन केलंय. ते झकवान याने धावसंख्या पाहायला मिळते 5. यावेळी रॅपिड चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करतोय. तद्वर घेतली गेली 1 रन. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवरबाज फलंदाजी करण्याचा प्रयत्न झकवान याचा. धावसंख्या 6. 57 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ऑल साखरे नाटी संघाची ही जोडी. उबादा. हो यस याही वेळी ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलेला फटका आहे. 30 यार्ड मध्ये आपण बॉल फील्ड केला गेलेला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला केला गेलेला थ्रो. 1 रन. धावसंख्या 7. 50 धावांची राहते अजूनही आवश्यकता. सर्जा पुढील चेंडू घेऊन. फील्ड मध्ये कोणताही विशेष बदल नाही आणि यावी मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. एक चांगली सुरुवात आणि त्यानंतर कशा पद्धतीने इथे धमाका करेल साखरी नाटे संघ ते इथे पाहणे आवश्यक असेल. यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका इथे आपण पाहतोय. 1च रन.
आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त. धाव संख्या 9. अठरा चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. पर ओव्हर 16 रन. रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा बनवाव्या लागतील विजयी व्हायचं असेल तर. 18 चेंडू आणि 48 धावाचं समीकरण इथे राहत आहे. पाहूया दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. मल्लूच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये लाजबाब गोलंदाजी आपण पाहिले मल्लूच्या माध्यमातून. परंतु अंडरम ओपन मध्ये पाहूया या क्रीडांगणावरती खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खडपे वटार संघामध्ये सामील होऊन गोलंदाजी मार्गवरती तो सज्ज होईल. सर्जाने अतिशय अप्रतिम पहिलं षटक पॉवर प्लेच इथे हाताळले. केवळ 9 धावा त्याने इथे खर्च केल्यात. 18 चेंडू आणि 48 धावा असं लक्ष यावेळी समोर राहते. ऑल साखरी नाटे संघाच्या समोर बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी सीमारेषेच्या दरम्यान घेतले जात आहेत. मल्लू यावेळी फील्ड सजवताना इथे दिसतोय. उबादा जो वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळताना, जखवान वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळ करतोय. मल्लू लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. आडव्या बॅटने केलाय वार. बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. चौकारांची आवश्यकता आहे इथे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला जर 16 धावा बनवायचे असतील तर 2 मोठे फटके इथे खेळणं अपेक्षित असेल. रन रेट मेंटेन करून धावा पुढे जाणं इथे अपेक्षित आहे आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये असलेल्या जोडीला इथे प्रयत्न करावे लागतील. मल्लू अनुभवी गोलंदाज आहे. अंडरआर्म क्रिकेटचा चांगला अनुभव, तगडा अनुभव. एक काळ एक पर्व या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेटमध्ये गाजवला असा हा मल्लू आहे, जो राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय. जखमांना फेकला गेलेला बॉल उंच हवेमध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु यावी निसटलाय झेल आणि इथे ताळमेळ मध्ये गफलत आहे. उबादा यावी रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर येईल. पहिला धक्का, पहिला हादरा ऑल साखरी नाटे संघाला. पहिली रन घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दुसरी रन यशस्वीपणे संपन्न झाली. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, त्यामुळे यस नो मध्ये मात्र इथे अडकलेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे पुढे सरकला होता तो उबादा आणि ते उर्वरित काम मात्र तमाम केले ते मल्लूने. रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय उबादा. पहिला धक्का इथे बसतोय तो ऑल साखरी नाटे संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल होईल. फलंदाज समरान. समरान या नॉन स्ट्राइक गेनला. ओ यावी आडव्या बॅटने खेळायचा होता विचार. गती कमी होती, टप्पा अचूक होता. व्हाईटला न्यूयॉर्कला फेकला गेलेला बॉल इथे आपण पाहिला. येतो येते निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आणि आई चेंडू. इथे काय घडलंय? यस, मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ते जखवान याला जखवानच्या स्वरूपात बसतोय इथे ऑल साखरी नाटे संघाला दुसरा धक्का. धावसंख्या 12, 2 गडी बाद. 57 धावांचं लक्ष ऑल साखरी नाटे संघासमोर आणि अडखळत झालेली ही सुरुवात. न्यू बॅटर मिरान गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याने केले, परंतु फलंदाजीमध्ये पाहूया कशा पद्धतीने आपला कारनामा करिश्मा इथे दाखवतोय. करिश्मा तर इथे दाखवावाच लागेल. अडचणीमध्ये आहे संघ. संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर इथे आक्रमणाची आवश्यकता आहे आणि मिरान ते आक्रमण करेल का हे इथे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला समरान आहे. समरान मध्ये क्षमता आहे, ताकद आहे. यावेळी लो फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, मिसफील्ड पाहायला मिळाली लॉंगॉनच्या दिशेने आणि इथे मात्र सर्जा नाकाम ठरतोय. बॉल दणदण करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. लो फुल टॉस बॅटवरती आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका. लॉंगॉनच्या दिशेने सर्जा बॉलवरती आला, परंतु गॅदर करू शकला नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, त्यामुळे 4 धावा इथे मिळाल्यात. पुन्हा एकदा लो फुल टॉस आहे. सर्जाच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे, परंतु सर्जाने काय केलंय?
आणि इथे कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय मिदान याला. बिग हिट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न उंच हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल आणि त्यामुळे कॅच आउट होतोय तो मिदान. तिसरा धक्का इथे बसलाय. षटक क्रमांक समाप्त होतोय. ते दुसरं. यस अतिशय अप्रतिम झेल पकडलाय. वेल जज. सीमारेषेच्या एकदम क्लोजली पाहायला मिळाला. परफेक्ट अंदाज आणि लाजवाब पकडला गेलेला झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 16 3 गडी बाद. फलंदाजीसाठी ऑल साखरे नाटे संघाचा खेळाडू बुरखान. यानंतर होणारा सामना वक्रतुंड बंदर रोड विरुद्ध युनायटेड कर्ला. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. वक्रतुंड बंदर रोड विरुद्ध युनायटेड कर्ला. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. स्ट्रायकिंग एंडला सम्रान. न्यू बॅटर बुरखान. नॉन स्ट्राइक एंडला यावी अडव्या बॅटने केला गेलाय प्रहार. बॉल सीमारेषेच्या दरम्यान चाललाय. बॉल फील्ड केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडला केला गेलाय थ्रो. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचली 18 अंकावर. या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय नाना बिर्जे यांचे सुपुत्र बबन बिर्जे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस करावा. युनायटेड कर्ला विरुद्ध वक्रतुंड बंदर रोड. यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. सिंगल डबलने गोलंदाजावरती दबाव निर्माण होणार नाहीये, परंतु इथे चौकार षटकार जर लगावले गेले तर एक संधी उपलब्ध होऊ शकते. परंतु तो कारनामा करणार कोण हा मोठा प्रश्न. आणि प्रयत्न चाललेत सम्रानचे. 4 धावसंख्येमध्ये तो खेळतोय. यावेळी आखूड टप्पा होता. टाइम करू शकला नाहीये. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्राइक गेला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 35 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 9 चेंडू 35 धावा. पुढील चेंडू. यस यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक चेंडू क्लीन बोल्ड होईल. सम्रान यावेळी डकआउटच्या दिशेने. 4था धक्का ऑल साखरे नाटे संघाला इथे बसतोय. फलंदाजी मात्र इथे नाकाम ठरले. ज्या फलंदाजीची अपेक्षा आपण करत होतो ऑल साखरे नाटे संघाकडून ती इथे मिळाली नाही. 4 गडी बाद 22. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आणि फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इस्माईल इथे आलाय. वक्रतुंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. युनायटेड कर्ला आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची. यानंतर आणखीन एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. वक्रतुंड बंदर रोड या क्रीडांगणामध्ये सातत्यपूर्ण खेळत आलाय. तगडा अनुभव आहे या क्रीडांगणाचा तो वक्रतुंड बंदर रोड संघाला. परंतु समोर असेल तेवढ्या ताकदीने या स्पर्धेमध्ये सामील झालाय तो युनायटेड कर्ला. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पिंट्या अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय आणि यावेळी 2 धावा सहजपणे रनिंगच्या माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. षटक क्रमांक समाप्त होते. 3रं धावसंख्या 24. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. समीकरण राहत आहे 6 चेंडू आणि 33 धावा. सामना जर आपण पाहिला तर यावेळी खडपे वटार संघाने या सामन्यावरती जरूर दावा ठोकलाय असं म्हणावं लागेल. परंतु अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. सलग असे जर मोठे फटके खेळले गेले तर कमबॅक होऊ शकतो. सौरभ शेवटचे 6 चेंडू घेऊन. लेगस्टिकच्या बाहेर बॉल. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1. एकूण 2 धावे इथे मिळत आहेत.
6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे ऑल साखरी नाटे संघाला. गती कमी होती, टप्पा चांगला होता, त्यामुळे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. आक्रमणाची आवश्यकता असताना इथे मात्र चुका होत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यस याबी विकेट करण्याचा केला गेलेला प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने केली नाही कोणती गफलत. आणखीन एक झेल इथे पकडण्यात यशस्वी ठरलाय तो फलंदाज. त्यामुळे बसतो इथे तो 5वा धक्का. 5 गडी गमावलेत ऑल साखरी नाटे संघ. न्यू बॅटर मर्सद. पुढील चेंडू मैदानात दाखल झाल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज उंच हवेमध्ये थोडा काळ बॉल जरूर पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तत्वर घेतली गेलेली 1 रन. तीन चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर ऑन साइडला केला गेलेला ड्राईव्ह शॉट. लॉंगाच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहतोय. औपचारिकता राहते ती या मॅच मध्ये. कडपे वटार संघ या मॅच वरती दावा ठोकताना जरूर इथे दिसतोय. आणि त्याच दरम्यान आलेला हा व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. मिस टाइम शॉट आहे. 1 रन इथे मिळेल. संख्या 29. शेवटचा चेंडू बाकी. आणि विजय जल्लोष करताना इथे दिसणार आहे तो खडपे वटा रत्नागिरी संघ. आणि या संघातून खेळत असताना सर्जाने केलेली अफलातून फलंदाजी आणि सर्जाने दाखवलेला आपल्या खेळाचा दर्जा आणि या खेळाच्या दर्जामुळेच या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय तो खडपे वटा रत्नागिरी संघाचा सर्जा. ऑल साखरी नाटे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल जय मंडळ चॅम्पियन ट्रॉफी कमिटीच्या वती आपले मनपूर्वक आभार. संघनायक आपल्याला विनंती राहील आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह इथे स्वीकारा. ऑल साखरी नाटे संघनायक आपण मंचावरती या, आपलं सन्मान चिन्ह इथे स्वीकारा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आणि या मॅचचा हिरो सर्जा आपण मंचावरती येऊन मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे स्वीकारायचा आहे. नाटे संघनायक
यस, टॉस जिंकला गेलाय वक्रतुंड बंदरोड संघाच्या माध्यमातून. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय. युनायटेड कर्ला संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला जकवान, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुबान आणि बॉलिंग मार्गवरती वक्रतुंड बंदरोड संघाकडून सुयोग. आणि पहिलेच बक्षीस जाहीर होते. युनायटेड कर्ला या सामन्यामध्ये जर विजयी ठरला तर 360 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय रजिनजी वस्ता यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. पहिलेच बक्षीस युनायटेड कर्लासाठी इथे लगावलं गेले. रजिन वस्ता सर यांच्या माध्यमातून कर्ला संघ जर विजयी ठरला तर 2000 रुपयांचा मानकरी ठरेल. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करतोय. त्याद्वारे घेतला गेला तर 2 धावा. 2 धाव्याने संघाचं खातं इथे उघडलं गेलंय. जकवानच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हो, यावेळी परफेक्ट यॉर्क होता. ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. सुबान आणि जकवान यांच्यामध्ये चर्चा होते. यावेळी सुबान पुढे आला. जकवान सोबत चर्चा केली. कशा पद्धतीने डिलिव्हर होतोय बॉल याबद्दल मार्गदर्शन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय. थोडा काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि पकडला गेलाय झेल. इथे संपतोय तो जकवानचा खेळ. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती जकवान माघारी परततोय. पहिला धक्का इथे बसला युनायटेड कर्ला संघाला. विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट हवेमध्ये पाहायला मिळाला. उंच हवेमध्ये होता बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजपणे आणि अतिशय शानदार पद्धतीने पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 2, 1 गडी बाद. न्यू बॅटर रुमान ताकदवान खेळाडू आहे. मजबूत देह यष्टीचा हा खेळाडू मजबूत असा खेळ खेळण्यात यशस्वी होतो का ते पाहणे इथे आवश्यक आहे. दोन धावांवरती जकवान मात्र इथे डगआउटच्या दिशेने परतलाय आणि निराश दिसला तो सुबान. रुमान स्ट्रायकिंग एंडला. सुयोगचा पुढील चेंडू. याही चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता आहे. चांगली गोलंदाजी ते म्हणावी लागेल सुयोगकडून. जो विश्वास कर्णधाराने याच्यावरती दाखवलाय पॉवर प्ले मध्ये. ओ क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्क. ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. माघारी यावं लागतंय. ते फलंदाजाला दुसरा धक्का इथे बसतोय युनायटेड कर्ला संघाला. खराब अशी सुरुवात युनायटेड कर्ला संघाच्या माध्यमातून. 2 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत आणि यावेळी रुमान मैदानाच्या बाहेर परततोय. 2 गडी बाद 2 धावा आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो शयान. शायान स्ट्रायकिंग एंडला. शायान समोर सुयोग. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यस, सॉफ्ट हँडली प्लेड केलंय अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडू फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळाली. षटक क्रमांक समाप्त होतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 3 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना युनायटेड कर्ला संघाची. दोन गडी बाद 3. पहिले षटक इथे समाप्त झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय दर्जेदार पद्धतीने फेकलं गेलं. सुयोगच्या माध्यमातून यशस्वीही ठरला. 2 विकेट प्राप्त केलेत त्याने. बॉलिंग मार्गवरती दुर्वांग. छोटा पॅकेट बडा धमाका. कमी आहे हाईट. देत आलाय जबरदस्त फाईट अशी ओळख असणारा हा एक उगवता सितारा. बंदरोड संघाचा पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळतोय. वक्रतुंड बंदरोड संघाचा हा उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ बंदरोड. यावेळी हवेमध्ये पाहायला मिळतोय बॉल. लॉंग ऑनच्या दिशेने पकडले गेलेले गफलातून कॅच. तिसरा धक्का युनायटेड कर्ला संघाला इथे बसलाय. यशस्वी गोलंदाज ठरतोय. छोटा तीर वार करतोय गंभीर. शानदार अशी गोलंदाजी
यावी म्हणावी लागेल ती दुर्वांग याची. उद्याचं भविष्य बंदरोड संघाचं उज्ज्वल आहे, कारण लाजबाब गोलंदाजी करणारा हा दुर्वांग अतिशय आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना तो इथे पाहायला मिळालाय. पहिला बॉल जरूर त्याने वाईड फेकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून दिला आणि एक महत्वाचा मोहराही ते गारद केलाय. न्यू बॅटर झरियान. हो, लो फुल टॉस डीप मिड विकेटला आणखीन एक झेल. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. सक्सेसफुल दुर्वांग, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी बंदर रोड म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय, एक उगवता सितारा बंदर रोड संघाचा दुर्वांग आणि त्याच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. सिबनान, न्यू बॅटर सिबनान, युनायटेड कर्ला संघाचा हा फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करता येते दिसेल. धावसंख्या 4 गडी बाद 4. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले ते दुर्वांग याने. हॅट्रिक बॉल असेल. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त करण्याची किमया या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरेल का, हे या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंगची जर चर्चा केली तर वक्रतुंड बंदरोड संघाकडून अतिशय अप्रतिम फिल्डिंग आहे. सीमारेषेच्या दरम्यानचे क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय बेस्ट ऑफ फिल्डर आहेत आणि त्याच्या माध्यमातून बेस्ट ऑफ रोल प्ले केला गेलाय, कारण पकडलेल्या तिन्ही कॅचेस अतिशय अप्रतिम होत्या. दुर्वांग हॅट्रिक बॉल घेऊन फेकला गेलेला हा बॉल अलॉंग द कार्पेट, कव्हर ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे, बॉल फील्ड केला जातोय, नॉन स्ट्राईकिंगला केला गेलाय थ्रो, तद्वारे घेतली गेलेली 1 रन. धावसंख्या 5, 4 गडी बाद. स्ट्रायकिंगला सुबान, यावी बॅटची एज आणि इथे कॅच आउट होतोय. 5वा धक्का इथे बसलाय. 5 गडी बाद 5. युनायटेड कर्ला पत्त्याचा बंगला जसा कोसळावा ना तशी याची फलंदाजी कोसळत चालले, ढासळत चालले. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकून फलंदाजी करताना पाहायला मिळाला नाहीये. प्रत्येक फलंदाज या बिगीट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे गारद झालेले पाहायला मिळत आहेत आणि इथे दुर्वांग मात्र यशस्वी ठरलाय. 4 चेंडू त्याने फेकले, 3 विकेट त्याने प्राप्त केले आहेत आणि 2 धावा खर्च केले आहेत फक्त. यस, यावी सॉफ्टनली खेळला गेलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने फील्ड केला गेलाय. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 7. यस, यावी क्षेत्ररक्षक आहे आणि इथेही पकडली गेलेली कॅच पाहायला मिळते. 6वा धक्का इथे बसतोय. युनायटेड कर्ला संघ प्रत्येक खेळाडू हवाई फायरिंग करण्याचा प्रयत्न, हवाई सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये जेलबावधून मैदानाच्या बाहेर येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वक्रतुंड बंदरोड संघाकडून एक उगावत्या सिताराला जी गोलंदाजी दिली गेली ती अतिशय यशस्वीपणे तिने पार पाडली. 4 धावा खर्च करून 4 विकेट प्राप्त करणारा हा गोलंदाज ठरलाय तो दुर्वांग, वक्रतुंड बंदरोड संघाचा रायझिंग स्टार खेळाडू. लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 4 धावा खर्च करून 4 विकेट त्याने इथे मिळवल्यात. बॉलिंग मार्गवरती इथे येतोय गोलंदाज वक्रतुंड बंदरोड संघाकडून निरंजन. गती कमी होती, लेगस्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. वाईट बॉलचा इशारा, 1 रन. धावसंख्या 8, 6 गडी बाद. स्लो डिलिव्हरी होता, याही वेळी लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. वाईट बॉल इथे पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, बॅट बॉलचा प्रॉपरली संबंध झाला नाहीये, संपर्क झाला नाहीये, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 10. प्रयत्न चाललेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये, कारण आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण बंदरोड संघाचं. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय.
6 धावा इथे मिळत आहेत. महत्वपूर्ण आलेला हा बिग हिट. आवश्यकता होती कुणाला तरी आक्रमण करायची, ते आक्रमण इथे केलंय. जियानच्या बॅट मधून आलेला हा षटकार होता, लाजवाब फटका आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती, धावसंख्या 16. हो, यावेळी लो फुल टॉस, याही वेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी नाकाम ठरतोय. डॉट बॉल येतो इथे. यावेळी गती कमी ठेवली, टप्पा थोडासा मागे ठेवला आणि यावेळी रन आउट होईल. 7वा धक्का. सोळा या अंकावरती बसलेला 7वा धक्का. शेवटची विकेट गोदाम. न्यू बॅटर अफान. शेवटची विकेट. हो, यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा होता इथे विचार. बाईच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 17. यावेळी स्ट्रायकिंग एंडला झियान असेल, जो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. हो, याही वेळी अक्रॉस द लाईन. वारंवार ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजांच्या माध्यमातून ते पाहायला मिळालाय. आणि तिसरं षटक इथे समाप्त होते. धावसंख्या 7 गडी बाद 18. स्ट्राईक मात्र जियानकडे राहील. 1 षटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय, परंतु यावेळी वक्रतुंड बंदोरड संघाकडून पाहूया शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये ते सोपवलं जाईल. गोलंदाज प्रसाद शेवटचं षटक घेऊन समोर जियान. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळ करत असताना फेकला जाणारा हा बॉल. हो, यावेळी ऑस्टिकच्या बाहेर आहे. पंच भाऊ तोडणकर यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉल. 1 रन 1 स्ट्राईक इथे मिळाले. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करेल, तदवर घेतल्या गेल्या तर 2 धावा सहजपणे इथे मिळत आहेत. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. जियान. हो, या स्टेट खेळ आहे. पकडला गेला जेल आणि त्यामुळे इथे ऑल आउट होतोय संघ. युनायटेड कर्ला संघ इथे ऑल आउट झालाय आणि जबरदस्त फिल्डिंगचा नमुना पेश केला गेलाय तो वक्रतुंड बंदोरड संघाकडून. ज्या क्षेत्ररक्षकांच्या दिशेने कॅच गेले ती त्यांनी सक्सेसफुली पकडलेली पाहायला मिळाले आणि त्यामुळे युनायटेड कर्ला संघाची बॅटिंग इथे मात्र दमदार ठरली नाही, कारण फिल्डिंग इथे लाजवाब केली गेली वक्रतुंड बंदोरड संघाकडून आणि त्यामुळेच 21 या अंकावरती रोखलं गेलं ते युनायटेड कर्ला संघाला. 22 धावांचं लक्ष ठेवलं जातंय वक्रतुंड बंदोरड संघासमोर. पाहूया किती षटकांमध्ये हे लक्ष पार केलं जाईल. का युनायटेड कर्ला संघ 21 धावांचा बचाव करू शकेल.
22 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी निको आणि निरंजन स्ट्रायकिंग एंडला निको, नॉन स्ट्रायकिंग एंडला निरंजन आणि पॉवर प्लेचं पहिले षटक सुभान याच्या हातामध्ये. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. फिल्डिंग इथे सजवली गेले. बेस्ट ऑफ प्लेअर सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळतील. आणि पहिल्या चेंडूवरती केला गेलेला प्रहार आहे. क्षेत्ररक्षक बॉल इथे मात्र सोडतोय. झेल इथे निसटलंय. 2 धावा इथे मिळतील. चांगलं रनिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं. बॉल पर्यंत पोहोचलाही होता परंतु अंतिम क्षणी बॉलला मात्र पकडू शकला नाही प्रॉपरली. निसटलेला बॉल, त्यामुळे मिळालेल्या 2 धावा. 2 धावेने स्वतःच आणि संघाचं स्कोर कार्ड इथे ओपन करताना आपण पाहिलं ते निकुला. सुभानचा पुढचा चेंडू यावी वेगवान फेकण्याच्या प्रयत्नामध्ये केली गेलेली गफलत. व्हाईट बॉलचा आलेला इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. धावसंख्या 3 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. यस यावी स्ट्रेट खेळलाय. मिड विकेटला चिरतोय, भेदतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. निकूच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. सुरेख पद्धतीने खेळला गेलेला फटका होता. मिड विकेट आणि त्याचबरोबर वैभवजी हेळेकर यांचं इथे आगमन झाले. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि यानंतर ठोकला गेलेला हा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. निकू थांबत नाहीये. निकू धमाका करतोय. लवकरात लवकर सामना संपवण्याचा आहे त्याचा इरादा आणि त्याच दृष्टिकोनातून त्याची चाललेली फलंदाजी. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर दाखवण्याचा चाललेला प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. धावसंख्या 14. सुभान धावसंख्या 17. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. यावी 2 धावा. धावसंख्या 19. धावसंख्या 19. यावेळी निरंजनच्या बॅट मधून बिग हिट. सेकंड अटेम्प्टला ही नाकाम ठरतोय. नो बॉल. नो बॉलच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 20. आणि त्यानंतर आलेला हा व्हाईट बॉल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. धावसंख्या 21. औपचारिकते या मॅच मध्ये 1 धावेची आवश्यकता आणि विनिंग शॉट यावी कोण, परंतु हा बॉल नो बॉल आणि हा सामना इथे जिंकला गेलाय.
वक्रतुंड बंदरोड संघाच्या माध्यमातून विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना वक्रतुंड बंदरोड विरुद्ध खडपे वट्टा रत्नागिरी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस या. वक्रतुंड बंदरोड विरुद्ध खडपे वट्टा रत्नागिरी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस या. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय वक्रतुंड बंदरोड संघाकडून एकाच षटकामध्ये 4 धावा देऊन 4 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज दुर्वांग प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय विजय शेठ माने यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलेला खेळाडू याला मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. दुर्वांग चार रन खर्च करून 4 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा वक्रतुंड बंदरोड संघाचा